श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आज आहे मंगळवार. हा स्वामींनी सांगितलेला संदेश तुम्ही जर दिवसभर ऐकला तर तुमच्या सर्व काही मनोकामना स्वामी पूर्ण करतील. चला मग सुरुवात करूया. स्वामी म्हणतात, वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिला सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या सहाय्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तू जास्त मिळवण्याचा मागे लागत असतो आणि शेवटी दुःखी बनून राहतो. स्वामी भक्तांनो, मनुष्याला पोटभर जेवायला 25-30 मिनिटे पुरेशी असतात, पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी 5-6 तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याला अंत होईल. म्हणून नुसते वाचतीच बसू नये, थोडेसे वाचावे पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न सुद्धा करावा. स्वामी भक्तांनो, आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे, हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही. त्यासाठी साधन करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका. स्वतःला सुधारा की त्याला मनाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग कसे सुधारेल? स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिला सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या सहाय्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तू जास्त मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनून जातो. स्वामी भक्तांनो, कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही मिळत म्हणून काळजी आणि दुःखी होत होतो. कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागण्याचे कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःखी आपण होत असतो. कर्म संपून फळ मिळाले नाही तर आपण दुःखी होतो. मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळण्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होतो. सारांश अथवापासून इथपर्यंत दुःखच पदरात पडते. यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागतो की ती कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होत असते. स्वामी भक्तांनो, अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा हा मनाचा धर्म आहे. तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा, तर स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा हे हेतूवर अवलंबून असते. मनाचे मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये. स्वामी भक्तांनो, वाचेने कोणाचे मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणे याचे लक्षण आहे. त्याबद्दल मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करत असतात. द्वेषामुळे हिंसा घडते म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. काम, क्रोधादी सर्वच विकार भगवंताच्या आड येत असतात, पण वैर आणि द्वेष यांसारखा परमार्थांचा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष करतो,
स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन कुठलेच नाही. स्वामी भक्तांनो, आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी बाळगण्यासाठी नाही. ते जिभेने बोलता येते आणि खाता येते. नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वामी भक्तांनो, स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमानाचे विष जिथे येते तिथे नामाची आठवण ठेवावी. हिरण्यकश्यपच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही, पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासे व्हावे असे हिरण्यकश्यपूचे झाले. स्वतःच्या ठिकाणी भगवंत हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळेच विसरला. त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले. स्वामी भक्तांनो, अभिमान जरुरी पुरताच ठेवावा. मी स्वामींचा आहे असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. नारायणाचे दर्शन व्हावे असे नाही प्रल्हाद म्हणाला. नाम नाही सोडणार असे म्हणाला. स्वामी भक्तांनो, लहानपणाची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा फुटणार नाही. म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे. लहानपण हे वयांवर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आज आहे मंगळवार. जर तुम्ही हा संदेश दिवसभर ऐकला, शेअर केला, तर तुमच्या सर्व काही संकटातून तुम्ही मुक्तता होसाल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.